नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठीची की गणित आणि बुद्धिमत्तेची मित्रांनो प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न हा बघा जे की IBPS पॅटर्न मित्रांनो बघा जे की आधारित आहे. म्हणून मित्रांनो आपला आजचा हा संपूर्ण जो काही बघा जे की व्हिडिओ लेक्चर आहे मित्रांनो शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे काय मित्रांनो, रोज याच प्रकारचे बघायचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके. आणि मित्रांनो बघा, आपल्या परीक्षेच्या सिलेबसनुसार बघायचे की मित्रांनो आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेचे बघायचे की ठिकाणी 10 प्रश्नसंच बघायचे की कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगे वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या. ओके. आता प्रश्न पहिला बघा. प्रश्न मित्रांनो बघा काय जास्त अवघड येईल. आता फक्त तुम्ही मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न बघून घ्या, म्हणजे तुम्हाला बघायची सोडवायला ठिकाणी अडचण होणार नाही. ओके. आता पुढील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? 24, 39, 416, 525 आणि प्रश्नचिन्ह. ओके. आता या ठिकाणी कोणता अंक येणार मित्रांनो बघा, जर तुम्ही दिमाग लावलं मित्रांनो तर अगदी काही वेळामध्ये बघायची की या ठिकाणी तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ओके. आता केलंय काय, हे 2 घेतलंय बघा मित्रांनो, हे 2 घेतलंय, 2चा वर्ग 4. ओके. हे 3 पुन्हा 2च्या बादचा अंक 3, 3चा वर्ग 9, 3च्या बादचा अंक 4, 4चा वर्ग 16, 5च्या बादचा अंक ओके 4च्या बादचा अंक आहे 5 आणि 5चा वर्ग 25. ओके. आता 5च्या बादचा कोणता अंक आहे? 6 आणि 6चा वर्ग 36. झालं किती? 636 आहे का बरं यात? 626, 636 बघा जी की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. झालं, काहीच करायचं नाही, फक्त मित्रांनो बघा स्मार्ट वर्क करा तुम्ही. ओके. फक्त स्मार्ट वर्क करा, थोडंसं दिमागाचा वापर करा, म्हणजे या ठिकाणी बघा जी की मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं बघा जी ठिकाणी आपल्याला आन्सर काढता येतं. ओके. पुढे बघा. हां बघा, आता एका संकेतामध्ये सिस्टीम हा शब्द SYSMET असा आणि निरर हा शब्द AENRER असा लिहिला जातो. तर अशाच संकेताचा वापर केल्यास फ्रॅक्शन हा शब्द कसा लिहिला जाईल? मित्रांनो बघा, फक्त थोडंसं दिमाग लावा. या ठिकाणी काय केलं, शब्दाची फक्त आतला बदल केली. ओके. ती कशा प्रकारचा? SISTEM आहे. ओके. बघा SYS या प्रकारात घ्या. ओके. पुन्हा TEM या प्रकारात घ्या. TEM घ्या वेगळं. ओके. आता मित्रांनो याला असं केलं, याला असं केलं आणि मधल्याला त्याच ठिकाणी ठेवलं, ह्याला इकडं, ह्याला इकडं आणि मधल्याला तेच केलं. ओके. आता हे S पहिलं आलं, S आलं, पुन्हा Yला Y आणि शेवटी Sला S आलं. ओके. मग पुन्हा हे MI घेतलं पहिल्या बारीला आणि हे घेतलं ईला ई आणि टी घेतलं शेवटी. ओके. SISMET आहे काय? SYS आणि MET. ओके आलेलं आहे. ओके. म्हणजे हे देखील मित्रांनो बघा जे की त्याच प्रकारात करणार, म्हणजे मित्रांनो आपल्याला हे भेटलं. आता शेवटी काय म्हटलं तर फ्रॅक्शन. ओके. फ्रॅक्शन घ्या, हे घेतो FRAC हिथं आणि TION घेतो हिथं. ओके. आता हे असा, हे असा, हे असा आणि हे असा, हे असा, हे असा, हे इकडं आणि हे इकडं. ओके. आता C आलं पहिलं, त्याच्या बाद आलं A, त्याच्या बाद आलं R आणि त्याच्या बाद आलं F. ओके. पुन्हा N आलं, पुन्हा हे O आलं, पुन्हा हे I आलं आणि शेवटी आलं T. आता काय CARFNOIT आहे काय बघा, CARFTION नाही, CARFNOIT आहे. म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके. याचा देखील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी भरोसा नसेल तर करून बघू शकता. या प्रकारे बघा जे की मित्रांनो तुम्हाला AEN आणि RERच भेटेल. ओके. या ठिकाणी पण. ओके. तर या प्रकारे मित्रांनो बघा जी आपण बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके. आणि मित्रांनो आता बघा, एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर मित्रांनो तुम्हाला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करून मित्रांनो बघा पहिल्याच प्रयत्नात जर बघा जे की तुम्हाला ठिकाणी सरकारी मित्रांनो जे की नोकरीचं पद जर समजा मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब या ठिकाणी मिळवायची असेल तर मित्रांनो बघा यासाठी आम्ही एक 5000+ अशा प्रश्नांचा बघा जे की मित्रांनो महाटोकळा लॉन्च केलेला आहे. ओके. म्हणून मित्रांनो हा आपला बघा जे की महाटोकळा पेड आहे. ओके. म्हणून मित्रांनो आपला हा जो काही महाटोकळा आहे लगेच तुम्ही खरेदी करा. ओके. आता खरेदी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, खरेदी करण्यासाठी बघा जे की 7414 939007 मित्रांनो हा आपला बघा जे की फोनपेचा क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त मित्रांनो तुम्ही 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही
या नंबरवर आपलं बघा की 150 रुपये पेकली स्क्रीनशॉट वाट लावा. स्क्रीनशॉट वाट लावल्या मित्रांनो बघा फक्त 1 मिनिटाचा मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा असणार आहे बघा की तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. काळजी करू नका, 150 रुपये खूप कमी रक्कम आहे. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला जो ठिकाणी महाटोकळा असणार आहे बघा की एक तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं बघा की साधारण ठरणार आहे. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगे आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण जर सध्याच्या घडीचा विचार केला तरीही 150 रुपये किंमत काहीही नाही. ओके मित्रांनो बघा, जर तुम्ही आता जर 150 रुपये इन्व्हेस्ट केले तर मित्रांनो बघा समोरचे तुम्ही जे काही तुमचे 60 वर्ष येणार आहेत ते तुम्ही बसून खाणार आहात. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि नवी वळण द्या. ओके, आणि तुमचे मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब फिक्स करून घ्या. ओके, पुढे कोलारचा संबंध जर समजा ठिकाणी डायमंडची असेल तर कांजीरंगाचा संबंध कशासोबत. मित्रांनो जर कोलारच्या खदानीमध्ये जर या ठिकाणी डायमंड सापडत असेल तर मित्रांनो बघा कांजीरंगा या राष्ट्रीय उद्यानामध्ये बघा की गेंडा, एकशिंगी गेंडा मित्रांनो बघा की या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके, म्हणून जे की क्रमांक क या ठिकाणी गेंडा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, पुन्हा आता सुरेश महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. रमेश हा बघा महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. आणि पुन्हा प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस येतो तर सुरेशचा जन्मदिवस कोणता. आता मित्रांनो बघा रमेश हा जो रमेश आहे मित्रांनो प्रजासत्ताक दिवस म्हणजे 26 जानेवारीला बघा की मित्रांनो याचा वाढदिवस येतो. ओके, म्हणून मी घेतलो 26 जानेवारी. आता एक मिनटं आता पुन्हा सुरुवातीपासून वाचवून घ्या. सुरेश रमेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. मित्रांनो या रमेशपेक्षा सुरेश हा बघा की 3 दिवसांनी मोठा आहे. ओके, किती, फक्त 3 दिवसांनी. ओके, इतकी गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा रमेश हा महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. मित्रांनो पुन्हा काय केलं, हा जो मित्रांनो रमेश आहे या महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. ओके, आता काय करू आपण, महेश घेऊ किंवा सुरेश घेऊ, आपण कोणताही बघा एक जण घेऊन या ठिकाणी पुढचं वय काढू शकतो. परंतु प्रश्न काय विचारला तर सुरेश विचारला, म्हणून मित्रांनो सुरेशचा जन्मदिवस बघा की आपण शेवटी काढू. म्हणून आता घेऊ महेश. ओके, आता महेश कसा आहे मित्रांनो तर महेश हा बघा की या ठिकाणी रमेशपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. ओके, रमेशपेक्षा महेश हा 8 दिवसांनी लहान आहे. म्हणून मी काय करतो या 26 मधून मायनस करतो 8. ओके, जर या 26 मधून मी आता 8 मायनस केलो आलं किती जे की 18. 18 दिवस म्हणजे काय, 18 जानेवारीला मित्रांनो बघा जे की या आपल्या महेशचा जन्म झालेला आहे. ओके, जे की काय रमेशपेक्षा या ठिकाणी मित्रांनो काय पुन्हा रमेश हा महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे. म्हणजे रमेश हा बघा जे की म्हणजे महेश हा रमेशपेक्षा 8 दिवसांनी मोठा आहे. म्हणून जे की 18 जानेवारीला जर या ठिकाणी महेश जन्मला तर 26ला रमेश जन्मला. ओके, पुन्हा काय म्हणलं, पुन्हा इथून घ्या सुरू करा. पुन्हा सुरेश हा या महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. मग पुन्हा मित्रांनो लक्षात घ्या या महेशपेक्षा देखील सुरेश काय करतो, हा बघा की 3 दिवसांनी मोठा आहे. म्हणून पुन्हा आता बघा की आपल्या ठिकाणी रमेश मित्रांनो बघा घ्या सुरेश माफी असावी सुरेश. ओके, आता सुरेश हा बघा की या ठिकाणी महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. म्हणून या 18तून पुन्हा करा -3. आता जर मित्रांनो 18 तुम्ही 3 मायनस केलं उरले किती 15 दिवस म्हणजे काय 15 जानेवारी बघा की या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा जे की आपल्या सुरेशचा वाढदिवस असणार आहे. जे की क्रमांक बघा जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, थोडासा बघा मित्रांनो प्रश्न छोटा आहे परंतु किचकट आहे. परंतु मित्रांनो बघा तुम्हाला ठिकाणी मी माझ्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेलो आहे. ओके, जर एका बारीत समजा समजलं नसेल 2 वेळा बघा, तुम्हाला अवश्य बघा जे की मित्रांनो हा प्रश्न आपला समजून जाईल. ओके, पुढे आता 5वा, सूरजचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कोणती वेळ दाखवेल या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा सूरजचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते आणि त्यानं काय केलं, आज सकाळी 10ला बरोबर लावला तर दुसऱ्या दिवशी 10 वाजता बघा आज सकाळच्या 10 पासून तर आज सकाळच्या 10 वाजतापासून ते दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत बघा की 10 वाजेपर्यंत एकूण 24 तास होतात. ओके, लक्षात घ्या मित्रांनो एकूण 24 तास. आणि काय मित्रांनो त्या सूरजची घड्याळ बघा की प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते म्हणून हे 5 सेकंद घ्या. आता 5 चौक 20 8 2 5 10 वर्ष 2 किती 120 सेकंद समोर गेली. म्हणजे किती मित्रांनो बघा
120 सेकंद समोर गेली म्हणजे बघा जी की एकूण 2 मिनटं. ओके, आता 120 सेकंद म्हणजे किती मिनटं, तर 2 मिनटं. कसं, तर मित्रांनो एका मिनिटात 60 सेकंद असतात, म्हणजे जर 120 सेकंद असेल तर याचं बघा जी की सोपं उदाहरण आहे 2 मिनटं. ओके, तर आता बघा जी की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कोणती वेळ दाखवेल, तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी या जर 10 वाजतामध्ये आपण पुन्हा 2 मिनटं या ठिकाणी प्लस केले तर 10 वाजून 2 मिनटं होतात. म्हणून मित्रांनो बघा जे की क्रमांक ब 10 वाजून 2 मिनटं या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा आता 6 वाजे की आपल्याला कशा रीतीने सोडवायचा आहे. आता बघा 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद 15 सेकंद व 18 सेकंदाच्या फरकाने टोले देतात, तर एका तासात त्या तीनही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील. आता मित्रांनो बघा एका तासात त्या बघा जे की किती वेळा मित्रांनो बघा घंटा एकाच वेळी टोले देतील. तर बघा मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढू. जसं की मित्रांनो बघा आपण 6वीला शिकलो मसावी आणि लसावी कशा प्रकारे करायचं, त्याच प्रकारे मित्रांनो बघा आता ठिकाणी आपण या सर्वांचा काढू लसावी. ओके, हे 9 15 आणि याच्या बाद 18 अशा आडव्या लाईनी हाना आणि अशी एक लाईन हाना. आता बघा 3 भाग देऊ अगोदर आपण. 3 त्रिक 9, 3 पाचे 15, 3 सांग 18. पुन्हा 3 देऊ. 3 एक 3, 3 5ला भाग जाते का, जात नाही. 5ला 5 आणि शेवटी 3 दोन्ही 6. आता कोणता कोणता अंक भेटला, 3 3 5 आणि 2. ओके मित्रांनो, आता करा संपूर्ण संख्यांचा गुणाकार. बरोबर 3 गुणाकारात 3 गुणाकारात 5 गुणाकारात 2. ओके, आता 3 दोन्ही 6 आणि 5 दोन्ही माफी असावी. 3 त्रिक 9 आणि 5 दोन्ही 10 आणि 10 नाही 90. ओके, आता मित्रांनो बघा जी किती या ठिकाणी आपल्याला काय भेटलं मित्रांनो, तर बघा जे की 90 सेकंद भेटलेले आहेत. ओके मित्रांनो, कसं तर 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकानं वाचतात. म्हणून बघा जी ठिकाणी आपल्याला भेटले 90 सेकंद. ओके, 90 सेकंद म्हणजे किती, 1.5 मिनिट. ओके, परंतु विचारलंय काय आता 1 तास म्हणलंय मित्रांनो. एका तासामध्ये नेमकं किती सेकंद असतात, तर बघा जे की लक्षात ठेवून घ्या तुम्ही. आता या ठिकाणी मी तुम्हाला एका तासात किती सेकंद असतात म्हणून 60 गुणाकारात 60 करून दाखवणार नाही, फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. बघा जे की एका तासामध्ये जे की 36 सेकंद असतात. म्हणून मित्रांनो हे 36 सेकंद घ्या आणि याला भागाकार करा 90. ओके, आता हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27 आणि 9 चौक 36. म्हणून हे 4 आणि समोरचा 0 इथं, म्हणजे किती मित्रांनो, जे की क्रमांक 39 टोले मित्रांनो एकाच वेळी देतील. ओके, जे की क्रमांक क बघा मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, एकदम बघा मित्रांनो जे आपण 6वीला मित्रांनो बघा की मसावी लसावी शिकलो त्या पद्धतीनं बघा की या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं. फक्त मित्रांनो तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचवा, म्हणजे तुम्हाला बघा की एकदम काळजीपूर्वक बघा की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काढता येते. ओके, पुढे आता बघा एका महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की एका विद्यार्थ्याला 69 गुणांऐवजी 87 गुण दिले गेले, तर 100 विद्यार्थ्याच्या गुणांची अचूक सरासरी किती. मित्रांनो बघा एका महाविद्यालयामध्ये 100 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण मिळाले, म्हणून काय करू आपण पहिलं हे 100 गुणाकारात करू 50. आता बरोबर डायरेक्ट मित्रांनो 5 1 5, हे 2 0 आणि समोरचं 0 किती 5000 गुण भेटले. पुन्हा परंतु फेर तपासणीनंतर काय झाले, एका विद्यार्थ्याला 69 ऐवजी 87 भेटलेत. म्हणून मित्रांनो काय करू आपण या 87 मधून 69 वजा करू, म्हणजे बघा की एकूण मित्रांनो त्या विद्यार्थ्याला एकूण किती गुण बघा की एक्स्ट्रा भेटले ते आपल्याला कळते. ओके, म्हणून मी काय करतो या 87 मधून हे 69 वजा करतो. आता 7 मधून 9 जाते का, जात नाही, म्हणून इथून एक इथलं. आता 17तून जर समजा आपण या ठिकाणी 9 वजा केलं तर उरतात 8. ओके, मग इथलं घेतो 8. पुन्हा मित्रांनो आता इथला 1 इथं घेतल्या म्हणून इथं उरले 7 आणि 7तून 6 गेले 1 उरलं, म्हणजे किती मित्रांनो एकूण 18 गुण बघा की मित्रांनो या विद्यार्थ्याला बघा की अधिक म्हणजे एक्स्ट्रा मिळालेली आहेत, म्हणून हे घेतलो 18. आता पुन्हा काय करायचं मित्रांनो, आता आपण बघा जे की हे जे त्याला 18 गुण मित्रांनो मिळाले तर या एकूण 5000 मित्रांनो गुणातून मायनस करू. आता जर समजा या मी 5000 जर गुणातून हे 18 जर गुण वजा केलो तर भेटतात किती बघा. आता जर समजा मी 18 वजा केलो तर मित्रांनो बघा एकूण आपल्याला अंक भेटतो जे की 4982. ओके,
वरूनच काढता येतं बघा. इथं काय आपल्याला वजाबाकी करायची गरज नाही, डायरेक्ट समजा वरूनच विचार करा. 5,000मधून 18 गेले 4,982. समजा 20 काढून टाका, 4,980 उरले आणि 2 करा, 4,982 भेटले. ओके. फक्त मित्रांनो बोटावर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे गणित आणि वजाबाकी करायची आहे. ओके. आता किती भेटले 4,982, हे डायरेक्ट 4,982 घेऊन टाका. आणि मित्रांनो म्हणलंय काय आपल्याला 100 विद्यार्थ्याच्या गुणाची सरासरी, म्हणून मित्रांनो काय करायला भागा 100न. आता मित्रांनो मग या ठिकाणी जर आपण या 100ला जर 4,982ला भागात बसलं तर या ठिकाणी बघा जे की आपलं 5 ते 10 सेकंद टाईम जाते. म्हणून अशा ठिकाणी तुम्ही भागाकार करू नका, डायरेक्ट एकूण एक समोर किती शून्य हात 2 हात, म्हणून हे 2 शून्य कॅन्सल करा आणि समोर या आपल्या उजव्या साईडकडून 2 अंक सोडा आणि पॉईंट द्या. मित्रांनो आलं किती आता पॉईंट दिलं तर 49.82 आहे काय तपासा बरं. 49.82 जे की मित्रांनो क्रमांक ठिकाणी झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके मित्रांनो याच्यामध्ये तुमच्या जवळपास 5 ते 10 सेकंद जातात. आणि मित्रांनो जर प्रत्येक प्रश्नाला तुम्ही जर 5 ते 10 सेकंद टाकलं, समजा प्रत्येक प्रश्नाला तुम्ही 10 सेकंद जर जास्त दिले तर 100 सेकंद म्हणजे मित्रांनो बघा घ्या 100 सेकंदामध्ये मित्रांनो बघा तुमचं जे की रिझल्ट चुकू शकतं किंवा हुकू शकतं. म्हणून शक्यतो जितकं होईल तितकं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी टाईम तुमचं बचत करा. ओके. तुम्ही टाईमच्या अगोदर या ठिकाणी बघा पेपर सॉल्व्ह करून टाका. ओके. पर टाईम जास्त लागू देऊ नका. ओके लक्षात ठेवा. पुढे आता 8वा प्रश्न बघा जे की कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. दर साल दर शेकडा 8% दराने 5,000 रुपयांचे 1,600 रुपये व्याज सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 300 रुपयांचे 10% दराने किती व्याज होईल. आता काहीच कर नका, पहिलं किती 8% दरानं 5,000 रुपये म्हणले, म्हणून मित्रांनो काय करा हे 5,000 रुपये घ्या, गुणाकारात 8% दर म्हणलं ना किती टक्के 8% म्हणून मित्रांनो याच्या खाली घ्या 100%. ओके. पुन्हा 8% दराने 5,000 रुपयाचं 1,600 रुपये व्याज म्हणलं. ओके या ठिकाणी. म्हणून मित्रांनो आता आपण काय करू या ठिकाणी आपल्याला वर्ष माहीत नाही अगोदर, म्हणून वर्ष काढू अगोदर. आता वर्ष काढण्यासाठी करायचा गुणाकार भागाकार, हे 2 कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता 8×5 = 40 आणि समोरचा 1 शून्य किती 400 रुपये भेटला आपल्याला. ओके. आता वर्ष काढण्यासाठी काय करा हे 1,600 घ्या, या 1,600ला भागा या 400न. आता हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 4×4 = 16 म्हणजे किती 4 वर्ष भेटले मित्रांनो बघा जी काय आपल्याला मुद्दत. ओके. आता पुन्हा काय म्हणलंय आता येण्यासाठी जितकी वर्ष लागतील म्हणजे किती वर्ष लागतील 4 वर्ष लागतील. ओके. तितक्याच वर्षात 3,000 रुपयाचं 10% दराने किती व्याज होईल. म्हणून मित्रांनो काय करा आता 3,000 रुपये घ्या, हे गुणाकार. ओके. पुन्हा गुणाकारात हे 10% आणि पुन्हा याच्या गुणाकारात हे 4 वर्ष आणि छेदामध्ये घ्या या 10%च्या खाली 100%. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. आता 30 गुणाकारात 4×10 = 40. ओके बरोबर 4×3 = 12 समोर 2 शून्य किती 1,200 रुपये मित्रांनो बघा जिकडे आपलं व्याज असणार आहे जे की मित्रांनो 3,000 रुपयांचे 10% दराने जे की 4 वर्षामध्ये. ओके लक्षात ठेवा मित्रांनो बघा जिकडे जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. पुढे 9वा एक समान लांबीच्या 2 रेल्वेगाड्या एकाच दिशेने समांतर रुळावर अनुक्रमे 56 किमी तास आणि 46 किमी तास या वेगाने धावत आहेत. जोरात चालणारी गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती. ओके फक्त समजून घ्या, एक समान लांबीच्या 2 रेल्वेगाड्या एकाच दिशेने समांतर रुळावर अनुक्रमे 56 किमी तास आणि 46 किमी तास या वेगाने धावत आहेत. जोरात चालणारी गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात पार करते तर प्रत्येक गाडीची बघा दोन्ही समजा या ठिकाणी जर समजा आपण 100 दोन्हीची होत असेल तर मित्रांनो बघा 2 गाडीची लांबी होत असेल तर एका गाडीची लांबी असते 50. ओके. समजा या ठिकाणी 2 गाडीची लांबी 120 होत असेल तर एकाची होईल 60. ओके या प्रकारे. आता मित्रांनो बघा 2 गाड्या मित्रांनो बघा जी की एकाच दिशेने धावत आहेत म्हणून काय करू आपण पहिलं या त्यांच्या वेगाची करू वजाबाकी. ओके. म्हणून आता 56 मधून समजा आपण या ठिकाणी 46 वजा केले तर उरले किती मित्रांनो बघा जे की 10 किलोमीटर. ओके. म्हणून हे भेटलं आपण करू 10 किमी. ओके. आता याच्या बाद आपल्याला कोणती स्टेप करायची आहे मित्रांनो. आता एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या, आता याच्या बाद आपल्याला काय करायचं आहे. ओके. आता या ठिकाणी एक तुम्ही सूत्र पाठ करा बघा. आता अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18 मित्रांनो हे आपलं सूत्र आहे ना. या सूत्रानुसार बघा जे की आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ओके. आता अंतरच मित्रांनो बघा जे की आपल्याला नेमकं काढायचं आहे म्हणून आपण अंतर म्हणजे लांबी देखील म्हणू शकतो म्हणून अंतर सोडू. आता वेग किती भेटला आपल्याला 10 किमी.
ओके. आणि सेकंद किती, हे 36 सेकंद. पुन्हा 18/5 5. आता काय करू मित्रांनो, आता करा याचा तुम्ही एकतर आडवा तिडवा गुणाकार. ओके, तसं पण करू शकता. जसं की माफी असावी, 1 मिनटं, 5/18 असं होतं बघा, 5/18. ओके. आता 18 × 18, 18 दोन्ही 36, हे 10ला 10 गुणाकारात 5 दोन्ही 10 आणि किती मित्रांनो, 10 10 100. म्हणजे मित्रांनो एकूण किती बघा, किती प्रत्येक गाडीची लांबी काय असेल तर बघा जी की 100 मीटर मित्रांनो इतकी या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, माफी असावी. त्या दोन गाड्यांची बघा जी की मित्रांनो लांबी मिळून 200 मीटर होते, परंतु मित्रांनो मी तुम्हाला काय सांगलो अगोदर बघा जी की 50 मीटर अशी होते. थोडंसं त्याबद्दल माफी असावी, थोडंसं माणूस आहे मी पण चूक होऊ शकते. ओके, त्यामुळं माफी असावी. तर त्या प्रत्येक गाडीची लांबी मित्रांनो या ठिकाणी जी की 100 मीटर इतकी असणार आहे. ओके. आणि शेवटचा प्रश्न बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे, त्यांच्या परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे, तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो बघा, आपण काय करू, पहिलं त्या वर्तुळाचा काढू परिघ. ओके, आता वर्तुळाचा परिघ काढायचं सूत्र काय बघा, 1 मिनटं तुम्हाला सूत्र सांगतो, वर्तुळाचा परिघ. ओके, आता या वर्तुळाचं मित्रांनो परिघ काढण्याचं सूत्र काय आहे, तर मित्रांनो याचं परिघ काढण्याचं सूत्र हे बघा जे की 2πr. ओके, आता 2ची किंमत 2, पायची किंमत लक्षात घ्या 22/7. कधीही बघा पाय आला सूत्रात, त्या बायची किंमत असते 22/7. ओके, म्हणून 22/7 आणि आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती 21 सेमी. आता 7 × 7, 7 × 21, 22 दोन्ही 44 गुणाकारात 3. ओके, आता 3 चौक 12, हा 4 1, 3 चौक 12, हाताचा 1 13, किती जे की 132 सेमी आपल्याला मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्याला भेटला आहे वर्तुळाचा परिघ. ओके, आता हा वर्तुळाचा परिघ घ्या आणि मित्रांनो या ठिकाणी बघा जे की एकूण काय म्हणले, आता पुन्हा एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे, त्याच्या परिघाच्या बरोबर असलेला परिमितीचा समभुज त्रिकोण आहे, तर त्याच्या एका बाजूची लांबी किती. ओके मित्रांनो, आता एका बाजूची लांबी काढायची आहे ना, म्हणून एक या एकूण किती आपलं परिघ भेटलं 132. आणि मित्रांनो पुन्हा बघा त्याच्या परिघाच्या बरोबर असलेला परिमितीचा समभुज त्रिकोण आहे. ओके, तर त्रिकोणाच्या बघा जी की मित्रांनो आपल्याला एका बाजूची लांबी विचारली, म्हणून त्रिकोणाला एकूण किती कोण असतात 3, म्हणून याला भागा 3. आता 3 चौक 12, शेवटी किती 1 उरलं, पुन्हा 3 चौक 12, म्हणजे मित्रांनो जी की बघा त्या त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी ही मित्रांनो बघा जी की 44 सेमी या ठिकाणी असणार आहे, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं बघा जी ठिकाणी हे उत्तर असणार आहे. ओके, लक्षात द्या. फक्त मित्रांनो बघा काही ट्रिक्सनुसार बघा जी की या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं काढायची होती, जे की मित्रांनो मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे बघा जी ठिकाणी तुम्हाला ठिकाणी स्पष्ट करून दाखवलेलं आहे. ओके, म्हणून मित्रांनो जर या ठिकाणी तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला मित्रांनो होईल तेवढं जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आत्ता शेअर करा. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जर तुम्ही अजूनही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल मित्रांनो, रोज याच प्रकारचे बघा की व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.